नमस्कार मॅडम, मी तुमचा कोकणी चेतन. स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉग्समध्ये. आज मी ऑफिसला चाललो आहे, सुट्टी आहे, पण एक्स्ट्रा काम आहे म्हणून बोलवलं आहे. घ्यायला सांगते कधीपासून मला घे म्हणून. बघा मस्त असं ऑमलेट, ब्रेड आणि ऑमलेट केलाय चेतनसाठी नाश्ता. थँक्यू. आता असं ब्रेडमध्ये खूप दिवसानंतर काहीतरी वेगळं ना. येस आधी चेतन खूप खायचं आहे. मंडळी, आता मी चाललोय ऑफिसला. आज सुट्टी आहे पण आम्हाला बोलवलं ऑफिसला, काम आहे म्हणून. नंतर मस्त असा नाश्ता केला, ब्रेड ऑमलेट. नंतर असं करते मध्ये मध्ये नेहमी, आणि मला पण आवडतं. आज केलं आहे ममताने, त्यासाठी थँक्यू ममता. थँक्स तुला, माझं काम आहे. हो, पण तरी आता सुट्टीच्या दिवशी पण उठून करतेस त्याच्यामुळे तर काय करणार, खरंच मंडळी. चला, मस्ती करते ना माझी. नंतर मस्ती करते. आता मी निघतो जायला. ऑफिसवरनं येताना बघा मस्त असा सनसेट होत होता. मी थोडंसं शूटिंग केलं. आणि हे बघा, ममताचे दादा आले होते गावावरनं. त्यांनी मस्त असं फणस घेऊन आले भाजी करण्यासाठी. खूप छान असे बघा फणसाच्या किवऱ्या आहेत त्या. जास्त बोलू नको, खोट्या रड्या बघ. नंतर व्हॉइस टाकते. तेव्हा माझं काय चालू आहे, माझ्या आईने गावावरून खास माझ्यासाठी फणस पाठवलेत. तर आता आम्ही पूस भाजी करतो आहे फणसाची. जरा त्यांना ना कापून घेते आम्ही काय. हो, आणि दाखवते भाजी कशी करणार आहे. जरा मेहनत असते ह्याच्यामध्ये. असं कट करायचं. हो, हे बघा असं कट करायचं मंडळी. तुम्ही चणे वगैरे घालून केलं तरी पण छान लागते याच्यामध्ये. कापायच्या आधी ममताने तेल लावून घेतलं आहे, खोबरेल तेल. हो, खूप छान. हो, थँक्यू. खूप छान. हो. आणि हे बघा मंडळी, ममतानेची तयारी करून घेतली आहे. फणस साफ करून झाला पूस भाजीचा, आणि ते उकडून घेतलास ना ममता? उकडून घेतला मसाले वगैरे लावून घेतले चांगले. आणि आता फोडणी देते ममता. ह्या सगळे मसाले लावून घेतलेत तिने. कुठले ममता मसाले लावले? तिखट, हळद, काय फोडणी देते यावर? लसूण घालायची, कढीपत्ता, मोहरी, कढीपत्ता, लसूण आणि हिंग याची फोडणी देते ममता. कंजूसपणा नाही करायचं या भाजीमध्ये. जरा जास्त घालायचं, लसूण जरा जास्त घालायचं, तेल जास्त लागतं. मग छान होते ना भाजी. बघा बघा, तुम्ही पण सांगा कशी वाटते ती भाजी ममताने केलेली. या वर्षाची पहिली आमच्यासाठी पूस भाजी आहे ना. ती पण गावची पिवा, कोकणातून घेतली, कोकणातून स्पेशल आलाय. आमच्याकडे कामं आटपत आली आहेत. हे बघा ममताने असे साफ करून ठेवलेत, म्हणजे ही परत पण करता येईल फ्रीजमध्ये ठेवून ना ममता. सध्या ती एवढी बनवणार आहे, ही उकडून ठेवणार आहे. मग ही दुसरे चणे नव्हते म्हणून हे घालून बघितले काहीतरी वेगळं. अच्छा, यावेळी काबुली चणे घातले बघा ममताने. काहीतरी डिफरंट करता येईल फणसाची भाजी. लसूण बघा किती घातल्यात ना. अच्छा, लसूण घालायची राहिली ममताची. ठीक आहे, चालेल ना, लसूण राहिली तर. त्याला पण लावली आहे. मला पण ममताने लसूण लावून घेतली आहे. बघा किती सगळं सागर संगीत करते ना ममता. आणि आता ममता त्याच्यात भाजी घालणार आहे बघा. तेवढी पूर्ण राहील ममता त्याच्यात. ममताला बरोबर अंदाज आहे. मला तर वाटत नव्हतं राहील, ममताला वाटते राहील. म्हणजे बघा, त्याला बोलतात कामाचा अनुभव. अंदाज, संसार, काही बोलते कामाचा अंदाज. ते तसं संसार करू नका, काय म्हणतात ते, संसारात सगळं अंदाज, संसार पण शिकले.
अनुभव पण यायला लागला ना, आणि अंदाज पण यायला लागला कुठे किती घालायचं, किती जेवणात आणि सगळ्याच गोष्टीत ना. हो, आणि गॅस मंद ठेवायचा पण फार नाही अच्छा, करायचं. गॅस बंद ठेवायचं. बघा पूर्णपणे तिने घातलं आहे आता तिथं. बघा. आता आपली पूस भाजी रेडी होईल थोड्या वेळातच ना म्हणतो. तर 5-10 मिनिटं जरा ना काय म्हणतात ते, जरा वाफ काढायची. वाफ काढायची ते. झाकण ठेवायचं गॅस. मीठ ते वगैरे mix- त्याच्यातच घातलं होतं मी आधी अच्छा, याच्यातच घालून ठेवलेलं तिने. अरे मिक्स आता मिक्स करते. आणि ठेवलं होतं ना, हां. मग त्यामुळे ना मग आता वरतून मीठ घालणार असतो थोडं. हे आता नको, टाकलं. बस होईल तेवढं ना. आणि इथे बघा, इथे भात आणि ही आमटी ना हे आमची आहे. डाळीची. 1 मिनिट दाखवू का? हो चला. कसं जरा सगळी बडबड होते ना. हे बघ काय करते. अच्छा, हे बघा, ही डाळीची मस्त अशी आमटी केली. शेवग्याची शेंग वगैरे शेवग्याची घालणे, शेंग घालून. कोकम वगैरे एकदम कोकणी पद्धतीने. हो, मी कालच घेऊन आलो बाजारातून ना हां. शेंग, ती घातली म्हणताने. आपल्या कोकणी पद्धतीचं जेवण भाजी होती तर आपली बनतं आहे. आवडून घेऊया आपण. बघा कशी घालून घेते. हेच मेन असतं काही करायचं म्हटलं की. हिंगाचं सुगंध. हो. मी पण भाजी जास्त खायचो नाही, पण आता मला आवडायला लागली ममताच्या हातची. त्याला काही नाही आवडायचं, आता आवडतं. तर मी पण खायला लागलो ना म्हणतो. शिकलाच सगळं खायला, काही खायला माहिती नव्हतं चेतन आधी. आता शिकवलं. हो, ममता म्हणे मी शिकलो. सुके बोंबील त्याचा काटा पण चेतन काढायचा तो मधला, ते खायला शिकवले. तर काही म्हणा, ममताचं जेवणात हात नाही धरू शकत कोणी. काही आहे बघा. ते धरू शकतात, पण ममतामध्ये पण तेवढंच आहे कॅपेबिलिटी चांगलं करायची. तेवढं नक्की ना ममता. मला काय माहिती, हो, मला तरी वाटते. खाणाऱ्यांना माहिती. मला तर वाटते धरू नाही शकत कोणी, पण आता ममता बोलते म्हणून मी बोललो. आता जरा ना हे जरा चांगलं शिवू देत हं. ठीक आहे, आता थोडा आम्ही शिजू दे काय. थोडा शिजू दे. ओके, ती चालेल. मिक्स ह्याच्यामध्ये हे घालते, हे जरा हे आहे ना धुवून घ्यायचे, कारण कशाला फुकट घालवायचे. ते बघा, तुमचीच बघा राहिलेलं पण ममता घेते. मसाला आहे ना त्याच्यात, मीठ मसाला वाफ आल्यावर जरा पाणी हेच मेन असतं, हे सगळं माहिती पाहिजे. त्यालाच बोलतात संसार. काय म्हणतात? आधी हाताला चटके. हे बघा एवढं लागलं तरी मी एवढं साफ केलं मी फणस दुखत होतं. खायला चालू झालं ते कमी ममताचं झालं. बोट दुखत होतं तरी तिने केलं ते. आता आई एवढं पाठवलं प्रेमाने मी फुकट घालू का मी. हो, मग ते बघा असं घ्यायचं सगळं. बघा. आणि वेस्ट नाही करायचं. आपण किती मेहनत करतो सगळे पदार्थ आणण्यासाठी. बघा किती छान विचार आहेत ते ममताचे. हेच सगळ्यांनी शिकलं पाहिजे आजच्या या महाग जगात. झाले आहेत मसाले. 1 किलो 1/2 किलो मसाले सगळे किती महाग झाले. तरच संसार टिकतो. मग असं समजूतदार अशी बायको असली तर. एवढा राहू दे. आधी आता माफ केलं सगळं सगळं. आता जरा या 10-15 मिनिटं बसते जरा. ठीक काय आहे. ना कमी 2 तास 2-2.5 तास लागले मला हे सगळं हे काढायला त्यातलं. काढायला पाहिजे, हे बरोबर. सगळं साफ करायला. सवय नसते ना आपल्याला. हो, जरा मी खाली पडले. ठीक आहे. आता त्यात मी फणसाची भाजी खायला. हो, सर्वांनी या फणसाची भाजी खायला. बरोबर. आता ही भाजी शिजेपर्यंत थोडासा रेस्ट घेतो आम्ही ना. आता हे आहे ना मला हे करून ठेवायचं आहे, हे पाण्यात आहे ना काढून ठेवलेत ना, यांना मी सगळं झालं ना नंतर यांना आपण शिट्या काढून ठेवून देणार, त्यांना फ्रीजमध्ये ठेवणार. आणि पाहिजे असेल ना तसं मग थोडं थोडं घ्यायचं आपल्याला. हां. पण ह्याच्यामध्ये मी जवळा वगैरे टाकून बनवणार आहे. वाव. ठेवले ती मस्त. त्या भाजीमध्ये ते पण टाकून खूप छान लागतं. आज वार नाही आहे म्हणून बनवलं नाही आहे. छान छान. चला मंडळी, हे बघा मस्त असं फणसाची भाजी आणि इथे आहे डाळ. खाने खाना पड़ रहा है। नहीं, मेरा 2 ही दिन बोला था ना, 19 और 20, 21 का कंफर्म नहीं था उसके लिए। या मंडळी सर्वांनी जेवायला. ज़्यादा है। मी आता थोडी टेस्ट करतो भाजी कशी झाली आहे ती. वाव, मस्त झाली आहे. या सर्वांनी जेवायला. मी पण खाऊन घेतो पटापट. आणि हे बघा मंडळी, मला आज सुट्टी आहे तर बोललो सुट्टी आहे तर काय कामं करूया साफसफाई. तर आज साफसफाई करायला घेतली. तर फ्रीज इथे डिफ्रोस्ट करायला घेतला. बघा इथे किती बर्फ साठला आहे तो आतमध्ये. हे बघा किती बर्फ आहे बघा. त्याच्याहून जास्त होता, काढला तो काढला आता. अजून काढायचा आहे. तशी कामं कंटिन्यू चालू आहेत. कालचं कामातच पूर्ण दिवस गेला आणि आज पण पेंडिंग कामं करतोय अजून.
जेवण करायचं दूध अजून जेवण करायचं बाकी आहे. 11 वाजून गेले. हो, थोडं साफसफाई पण थोडी बाकी आहे खिडक्यांमध्ये वगैरे, ते सगळं करतोय आता. तर बघा असं कामातच होते, सुट्टी ती कामातच गेली पूर्ण. काय म्हणता आज 2 दिवस 2 दिवस पूर्ण. सामान घेतलं. आज संडे आहे तर बोललो काहीतरी स्पेशल आणूया, म्हणून मी मच्छी घ्यायला आलो. हे बघा थोडा लेट झाला यायला, तर काय करू, तर बांगडे मंडळी मी मच्छी घेऊन आलो. बांगडा हे म्हणता आता साफ करते, त्याला सगळं मीठ तिखट लावून ठेवते ना. म्हणतो पापड्या गेल्या आता चांगली आहे ना मच्छी. चांगली. आणि ते मांदेली पण आणली आहे, ती साफ करते. मांदेली सार बनवायला. सार बनवणार आहे आज मांदेलीचं. अशी तयारी चालू आहे. आणि हे बघा मंडळी, आता आम्ही जेवायला बसलो आहे. मस्त असं म्हणताने बांगडा फ्राय केला आहे, आणि ते रस्सा आहे मांदेलीचा. सार बनवायला. तसा मांदेलीचा सार बनवला आहे. आणि थोडेसेच मी आता फ्राय केले. थोडेसे घेतले आहेत, बाकी ठेवले आहेत संध्याकाळी. या मंडळी सर्वांनी जेवायला. आम्ही आता जेवण घेतो. खूप भूक लागली आहे, कामं होती सकाळपासून, त्यामुळे या सर्वांनी जेवायला. गुड मॉर्निंग. आज ऑफिसला जायचं आहे, तर विचार केला काय डबा घ्यायचा. तर ममताने मस्त असा डोसे केलेत, माझे खूप फेवरेट आहे, तर तेच आता खाऊन जाणार आहे. आणि डब्यातून पण घेऊन जातो आहे, मला आवडतात ते खायला. आणि मस्त अशी चटणी पण केली आहे बघा ममताने, खूप छान असं. तर चला आता निघतो मी ऑफिसला जायला. आणि अनामिका बघा काय करते, ती पण सकाळी उठली लवकर आणि इथेच येऊन बसली. ती म्हणताय बघा मस्त असं डोसे काढते बघा. चला मंडळी, माझा व्लॉग इथेच मी एंड करतो. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. असे माझे नवनवीन व्लॉग येतच राहतील. कोण नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल कोकणी.चेतन आणि ममता अँड अनामिका. चला मंडळी, बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.